आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। आजच्या भागामध्ये आपण आता पाहतोय की इकडे पृथ्वीच्या समोर घरामध्ये चाललेलं सगळा भोंगळ कारभार आलेला आहे आणि आता विद्याधरचं खरं रूप सुद्धा आलेलं आहे। आणि पृथ्वी आपल्या वडिलांसारखाच न्यायप्रिय आहे। तो आत्तापर्यंत वडिलांचा राग करतोय कारण त्याच्या मनामध्ये मात्र आता काहीतरी भरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पण ज्या वेळेला मात्र आता पृथ्वीच्या समोर सगळं सत्य आलेलं आहे आणि त्यावेळेला मात्र आता पृथ्वीने या सगळ्यामध्ये इकडे आता विद्याधरची घरात हकलपट्टी करत आनंदीला प्रोटेक्ट केलेलं आहे। हो प्रेक्षकांनो, आणि या सगळ्यामध्ये मात्र आता पृथ्वी हा सेम टू सेम आपल्या वडिलांसारखा आहे। बायकांची अब्रू वाचवणारा, बायकांना त्यांचा रिस्पेक्ट देणारा हे सुद्धा आपल्यासमोर आलंय। आणि त्यानंतर नक्की आता पृथ्वीने विद्याधरचा हात पकडत त्याला घराबाहेर तर काढलंय, पण आनंदीला या घरात मानाचा स्थान मिळवून दिलंय। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। आता इकडे ज्या वेळेला आबांना सांगायला लागते आनंदी की मला खरंच माहीत नव्हतं की मालक साहेबांची 3 आता मोठी मुलं आहेत। आणि त्यावरती मात्र आता इकडे आबा सांगायला लागतात, हे बघ, तुला जरी माहिती नसलं ना तरी मला हे सगळं माहिती होतं। म्हणजे मालक साहेबांनी आपल्याला काही अंधारात वगैरे ठेवून काहीही केलेलं नाही आहे। मालक साहेबांनी या सगळ्यामध्ये अगदी स्पष्ट सांगितले, म्हणजे त्यांच्याबद्दल जे काही आहे ते मला अगदी स्पष्टपणे माहिती होतं आणि त्यानंतरच मी आता तुझ्या लग्नाला होकार दिलाय। पण बाळा, या सगळ्यामुळे काही फरक पडत नाहीये। मालक साहेबांनी तुला त्यावेळेला जे काही आता मान दिला ना, आणि त्याचा विसर तुला कधी पडायला नको आहे। आणि यावरती आनंदी म्हणते, नाही आबा, माझी काहीच तक्रार नाही आहे की आता ती मुलं त्यांची आहेत किंवा ती या घरामध्ये आलेत, अजिबात नाही। मला या सगळ्यामध्ये काहीही तक्रार नाही आहे आणि मी कधी तक्रार करणारी व्यक्ती पण नाही आहे। पण आता मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं आणि ते म्हणजे मालक साहेब आणि आता त्यांच्या मुलांच्या मध्ये नेहमी एक प्रकारची तणाव आहे। म्हणजे आता त्यांची मुलं मालक साहेबांना मात्र आता वडिलांचा दर्जा द्यायला तयार नाही आणि का कुणास ठाऊक, पण एरवी सगळ्यांशी व्यवस्थितरित्या वागणारे मालक साहेब सुद्धा आता एकदम विचित्ररित्या त्यांच्यासोबत वागत आहेत। मला खरंच कळत नाहीये की कशा पद्धतीने मात्र आता मी या सगळ्यामध्ये मालक साहेबांना आता म्हणजे हे करायचं आहे। मला समजतच नाहीये समजवू कसं ते। त्या मुलांना तर आता मी काही समजवू शकत नाहीये, पण मालक साहेबांना तरी आता काहीतरी सांगायला पाहिजे ना, त्यांनी मोठे आहेत, त्यांनी ऐकायला पाहिजे। आणि यावरती मात्र आता इकडे आबा सांगायला लागतात, हे बघ आनंदी, मला असं वाटतंय ना त्यांना वेळ दे, तू तुझ्या परीने प्रयत्न कर, पण कुणावरती सुद्धा आता अट्टाहास करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण ज्याला त्याला वेळ पाहिजे। वेळ आल्याशिवाय माणूस आता कधीच या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणणं ऐकत नाही म्हण, किंवा आता त्याला पटत नाही म्हण। आनंदी म्हणते, हो आबा, तुमचं म्हणणं मला आता पटलेलं आहे। झालं फायनली या सगळ्यामध्ये मात्र आता आबा इकडे सांगायला लागतात आणि आनंदी तसं आता मात्र ठरवते, काहीही झालं तरी या घरामधली सुख शांती आणि समाधान मला समिधाताईंच्या साठी खास या घरामध्ये पुन्हा एकदा असंच वातावरण निर्माण केलं पाहिजे। आणि त्यानंतर आनंदी इकडे आता आनंदी जेवण बनवत असताना मात्र आता इकडे पृथ्वी आलेला आहे आणि आनंदी त्याला आता विचारत आहे, मला तुम्ही सांगाल का की तुम्हाला खाण्यामध्ये स्पेशल असं काय आवडतं? आणि यावरती तो म्हणतो, हे बघ, मला खाण्यामध्ये स्पेशल काय आवडतं असं काही नाही आहे, या घरात जे काही होईल ना ते मी खाईन। आणि त्यावरती आनंदी म्हणते, तसं नाही, तुम्ही इतक्या दिवसांनी इकडे आलेले आहात ना, मग या घरामध्ये तुमच्या आवडीचा स्वयंपाक बनेल, तुम्ही मला सांगाल का? म्हणजे आता तुमचा भाऊ, तुमची बहीण या सगळ्यांना स्पेशली खाण्यासाठी काय आवडतं? आणि त्यावरती पृथ्वी आता विचार करतोय, का बरं ही या सगळ्यामध्ये इतकी आता चौकशी करते? आणि तो सुनीताला सांगायला लागतो, सुनीताताई, म्हणजे इतके दिवस मी आता या घरामध्ये येतोय, पण कधीही माझी इतक्या आपुलकीने किंवा मला काही हवंय हे कोणी बघितलंच नाहीये। यावरती सुनीता सांगायला लागते, नाही, आनंदीबाई साहेब आहेत ना, त्या आता प्रत्येक वेळेला ज्याला जे काही हवंय ते अगदी प्रेमाने आवडीने खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असतात। आणि त्यावरती तुम्ही आता सांगाल का की तुम्हाला खरंच या सगळ्यामध्ये काय पाहिजे? आणि त्यानंतर मात्र आता इकडे तो सांगायला लागलेला आहे की खरंच म्हणजे या घरामध्ये आई गेल्यापासून मी ज्या वेळेला पहिल्यांदा एंटर झालेलो आहे ना, पहिल्यांदा कुणीतरी मला आता विचारलेलं आहे की काय खाणार?
ठीक आहे, तुम्हाला जर का करायचं असेल ना तर माझी आई बनवते तसे थालीपीठ बनवू शकाल का? यावरती ती म्हणते मी नक्की प्रयत्न करेन. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मात्र आता पृथ्वी तिकडून निघून गेलेला आहे. आनंदीची लगबग चालू आहे आणि ती सुनताईला सांगत आहे, सुनताई ह्यांना कसे थालीपीठ आवडतात, म्हणजे समजताई कसे करायचे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे तो पाहतोय आनंदीची लगबग. म्हणजे खरंच या घरामध्ये आईनंतर ज्या वेळेला आपण आता पहिल्यांदा आलेलो आहोत आणि त्याच वेळेला मात्र आता हा सगळा म्हणजे आपल्यासाठी इतकं काहीतरी स्पेशल बनते. कोण आहे ही बाई आणि का कुणास ठाऊक ही नोकर नसल्याचं आतून मला असे वाईब येत आहेत असं म्हणत तो आता विचार करतोय. बरं, हे सगळं होत असताना तो आता घरामध्ये तिचा वावर बघतोय, घरामध्ये तिची असलेली धडपड बघतोय आणि या सगळ्यामध्ये आनंदीच्या बाबतीत आता त्याचं मत बदलत चाललेलं आहे. तितक्यातच जेवणाच्या टेबलवरती म्हणजे ब्रेकफास्टसाठी सगळेजण बसले आणि आता आनंदीने छानपैकी थालीपीठ बनवलेले आहेत. पृथ्वीला थालीपीठ खूपच आवडलेले आहेत आणि त्यानंतर मात्र आता इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे युगंधर. म्हणजे आज अगदी जे थालीपीठ बनवलं सुनताई तुम्ही, त्याला अगदी समिधाच्या हातची चव आलेली आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे सुनीता सांगायला लागते, नाही नाही मी हे थालीपीठ बनवलेले नाही आहेत. यावरती शिल्पा म्हणते, अगं हो खरंच खरंच, म्हणजे आज बऱ्याच दिवसाने आता इकडे पृथ्वीच्या आवडीची थालीपीठ झालेली आहेत. अगदी अगदी समिधा जसे त्याला आवडायचे तसे बनवायचे ना तसे. आणि त्यावरती सुनीता सांगते, हो थालीपीठ तर सुंदर झालेलेच आहेत पण हे मी नाही बनवलेले आहेत. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो युगंधर, मग कुणी बनवलेत? आणि यावरती मात्र आता ती सांगते आनंदीबाई साहेबांनी खास आता पृथ्वी सरांसाठी हे बनवलेले आहेत. आणि त्यावरती मात्र आता चिडलेला पृथ्वी सांगायला लागतो, बरोबर आहे, यांना कसं पटेल ना, माझ्यासाठी कुणीतरी काहीतरी करते, हे ह्यांना अजिबात पटणार नाहीये. आणि त्यावरती आनंदी वाद नको म्हणून सांगते की मालक साहेब तुम्ही पटकन खाऊन घ्या, थालीपीठ कसे झाले ते आता मला सांगाल का? पृथ्वी थालीपीठ खातो आणि त्याला आता खूपच ते आवडलेले आहेत. आणि त्यानंतर मात्र आता इकडे पृथ्वी सांगायला लागतो, खरंच माझ्या आई जसे बनवायचे ना अगदी अगदी आता ती चव माझ्या तोंडावरती रेंगाळलेली आहे. आणि त्याचवरती मात्र आता विद्याधर इकडे सांगायला लागतो, काय म्हणजे आता आईच बनवायचं काय हिला, असं म्हणत विद्याधरने मुद्दामच विषयाला बगल दिलेली आहे. आणि आनंदी विषय बदलते, सगळ्यांना ब्रेकफास्ट सर्व करते. इकडे तोपर्यंत मात्र आता युगंधर आनंदीला सांगत आहे, या नोकरांसारखं म्हणजे नोकरांसारखं बनून राहायची तुला खरंच काही गरज नाही आहे आनंदी, तू या सगळ्यामध्ये उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको. असं म्हटल्यावरती मात्र आता आनंदी सांगायला लागते, मालक साहेब खरं सांगायचं तर आता मला माझ्या मर्जीने या प्रत्येक वेळेला नियती माझा आता निर्णय ठरवते, पण या वेळेला प्लीज प्लीज तुम्ही हे करू नका, मला माझ्या मर्जीने जे काही करायचं आहे ते करू द्या. म्हणजे आता मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आता समिधाताईंची जागा तर घेण्याचा बिलकुल प्रयत्न करणार नाही आहे, पण आता यांच्या मनामध्ये आईचं स्थान निर्माण करायचा नक्की प्रयत्न. आणि त्यानंतर मात्र आता इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे युगंधर की बघ आनंदी, तुला जे काही वाटतंय ते तू कर, पण तरीसुद्धा मात्र आता मी तुला एक गोष्ट सांगेन की खरं तर तू या सगळ्यामध्ये नोकरासारखी राहू नको, तुझी खरी ओळख आता मी इकडे समोर आणतोय. यावरती ती म्हणते, नाही त्यांना त्यांचा वेळ घेऊ दे आणि त्या वेळेनंतरच त्यांना आता सत्य समजलं तर आता बरं होईल, असं म्हणत आनंदीसुद्धा हट्टाला पेटले. आणि त्यानंतर मात्र आता हे सगळं ऐकतोय तो म्हणजे विद्याधर लगेचच पृथ्वीचे कान भरण्यासाठी आलाय. आणि नाही हे सगळं म्हणजे आनंदीच्या बद्दल याच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर होण्याच्या आधी आपण ह्याचे कान भरले पाहिजेत, असं म्हणत तो आता आलेला आहे. आणि पृथ्वीला तो सांगतोय, तुला माहिती आहे का, म्हणजे ही बाई आता या घरामध्ये मात्र आता जी वावरत आहे ना ती दुसरी तिसरी कोणी नाही आहे, तुझी सावत्र आई आहे, सावत्र आई. म्हणजे तुला माहीत नसेल पण तुझ्या बापाने दुसरं लग्न केले. आता मात्र इकडे लगेचच तो तिचा हात म्हणजे विद्याधर आनंदीचा हात धरतो आणि तिला बाहेर आणत म्हणतो, आत्ताच्या आत्ता हिला घराबाहेर काढून टाक, म्हणजे ही बाई जर का या घरामध्ये राहिली ना तर तुझ्या आईचं स्थानसुद्धा घ्यायला आता कमी करणार नाही आहे. आणि त्यामुळे या बाईला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढून टाक, नाहीतर आता तुझ्या अंगाशी सगळं येईल. यावरती पृथ्वी म्हणतो, खबरदार जर का आता ही लग्न करून या घरामध्ये आले तर ते जसा मान तिला आता मिळायलाच पाहिजे. आणि तू कोण आहेस? अरे तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे ना, आणि तिच्यावरती हात टाकायला तुला आता लाज वाटत नाहीये? मला आता सगळं लक्षात आलंय, तू अजिबात हे करू नको, हात सोड, आई आहे ती माझी, असं म्हणत पृथ्वीने मात्र आता इकडे विद्याधरला असा काही इंगा दाखवला आणि विद्याधरचे धाबे जणांडलेत. विद्याधरला 2 मिनिटं काहीच कळत नाहीये की आपण तर या सगळ्यामध्ये याला आता
काहीतरी वेगळं दाखवायला आलो होतो, पण हाच आपल्या विरोधात गेलेला आहे. विद्याधरला या सगळ्यामध्ये मोठा धक्का बसलाय आणि अचानकपणे पृथ्वीने माझी आई म्हणत आता तिला मानाचं स्थान दिलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये विद्याधरचा अपमान केलेला हा विद्याधर अपमान विसरू शकेल का? आणि या सगळ्यामध्ये मात्र आता आनंदी आणि पृथ्वी यांचं नातं घट्ट होणार का? येणाऱ्या भागात सगळं कळणार.